नमस्कार मंडळी, मी पूजा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत अशीच एक साधी सोपी रेसिपी जी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आवडीची आहे, ती म्हणजे वडापाव. तर चला मग पाहूया हा वडापाव कसा करायचा आणि तेही सोप्या पद्धतीत. तर या ठिकाणी आपण भाजी तयार करून घेऊया. त्यासाठी एका खोल पॅनमध्ये 2 चमचे तेल थोडं तापवून घ्यायचं आहे आणि त्यात फोडणीसाठी 1 चमचा राई, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिंग घालून फोडणी थोडी तडतडू द्यायची. आता त्यात आपण कढीपत्त्याची एक 5 ते 6 पानं घालणार आहोत आणि हिरव्या मिरचीचा, आलं लसणाचा ठेचा मी तयार करून घेतलेला आहे. ज्यात 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत. तुम्ही मिरचीचं प्रमाण हे तुमच्या तिखटाप्रमाणे ठेवू शकता. ह्यात आता मी हळद घालून आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व मिश्रण तेलावरती परतून घेणार आहे. जेव्हा आपली ही फोडणी तयार आहे तर आता मी त्याच्यात 4 उकडलेले बटाटे घालत आहे. हे बटाटे उकडतानाच त्यात पाण्यासोबत मीठही घाला, म्हणजे ते मीठ आतपर्यंत लागून चांगले बटाट्यांना चव येईल. आता मी इथे हातानेच कुस्करून बटाटे घातले. तुम्हाला हवं तर तुम्ही मॅशरने मॅश करूनही घालू शकता. अशा प्रकारे आपली भाजी व्यवस्थित नीटपणे मिक्स झालेली आहे. तर ह्यात आपण ही बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालणार आहोत. ह्यामुळे भाजीचा कलर खूप छान दिसतो आणि चवही वाढते. त्याचप्रमाणे आता इथे आपण भाजीमध्ये अर्धा लिंबाचा रस घालूया, जोही आपल्या भाजीची चव वाढवण्यास खूप मदत करतो. तर आता ही भाजी मिक्स करून एक थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण आता बेसन कसं भिजवायचं ते पाहूया. या ठिकाणी मी इथे 2 कप बेसन घेतलेलं आहे, ज्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा छोटा ओवा घातलेला आहे. हा ओवा हातावरती चांगला कुस्करून मग पिठामध्ये घालायचा, ज्यामुळे त्याची चव छान येते. आणि 1 चिमूटभर बेकिंग सोडा घातलेला आहे, जो की खाण्याचा सोडा आपल्या घरात असतो. आता हे सुकं मिक्सचर पहिलं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यात थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेणार आहोत. पाणी एकसाथ जास्त नाही घालायचं सुरुवातीला, जेणेकरून त्यात गुठळ्या होऊ शकतात आणि पीठ या ठिकाणी मी एक स्मूथ थिक पेस्ट बनवत आहे, जी की तुम्ही पाहू शकता. चांगलं फेटून घ्यायचं आहे पीठ याच टेक्स्चरमध्ये आणि मग एकदा चांगली मस्त स्मूथ पेस्ट तयार झाली की त्यात आपण अजून पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहोत. बॅटर हे तुमच्या बोटातून जेव्हा हाताने पीठ वर उचलाल तेव्हा स्मूथली खाली पडलं पाहिजे. ह्या ठिकाणी इथे आपली भाजी थंड झालेली आहे, तर मी याचे छोटे छोटे बॉल्स करून घेत आहे. एक अर्धा किलोच्या भाजीमध्ये जवळजवळ 12-1 पीस रेडी झाले होते. या ठिकाणी तेलामध्ये मी काही हिरव्या मिरच्या सोडलेल्या आहेत, ज्या की मी उभी त्याला चीर देऊन तेलामध्ये हलक्या हलक्या फ्राय करून घेणार आहे. या मिरच्या थंड झाल्यावरती तुम्ही ह्याला मीठ चोळून वडापावसोबत खाण्यासाठी देऊ शकता. त्याचप्रमाणे आता इथे आपण 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घेऊन त्याही तेलामध्ये थोड्या प्रमाणात फ्राय करून घेणार आहोत. या लसणीच्या पाकळ्या आपण जी वडापावसोबत लाल सुकी चटणी मिळते त्यासाठी वापरणार आहोत. आता इथे आपण वडे तळण्यासाठी घेत आहोत. त्यासाठी प्रथम वडे हे मिश्रणामध्ये व्यवस्थित चारही बाजूंनी घोळवून घ्यायचे आहेत. कुठेही पीठ त्यामुळे जास्त किंवा पातळ असं लागता कामा नये. जर तुमचं पीठ जास्त घट्ट असेल तर वड्याचं आवरण हे थिक होऊन त्याची चव बदलू शकते. त्याचप्रमाणे एकाच वेळी 3 ते 4च वडे तुम्ही कढईमध्ये सोडा. या ठिकाणी माझी कढई छोटी आहे, त्यामुळे मी 3च वडे तळते आहे. एकाच वेळी जास्त वडे जर तुम्ही तेलात सोडले तर तेल थंड होऊन जास्तीत जास्त तेल ॲब्झॉर्ब होतं वड्यामध्ये, त्यामुळे वडे फार तेलकट होतात.
अशा पद्धतीने छोट्या छोट्या बॅचेसमध्ये तुम्ही वडे सर्व तळून घेऊ शकता. वडे हे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत. सर्व वडे तळून झाल्यावर आपण इथे त्याच बॅटरचं चुरा बनवून घेणार आहोत. तुम्ही हातावरती थोडं बॅटर घेऊन तेलामध्ये ते अलगदपणे सोडत आहे. हाच चुरा आपण व्यवस्थितपणे भाजून गोल्डन ब्राऊन कलरचा तळून घ्यायचा आहे. हा चुरा आपण लाल चटणीसाठी वापरणार आहोत. त्याचप्रमाणे वड्यावरती कुस्करून घालण्यासही फार चविष्ट लागतो. सो लाल चटणी करताना ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या चुऱ्यामधील थोडा चुरा, मगाशी तळलेल्या ज्या लसणीच्या पाकळ्या होत्या त्या, घरातलं जे तुमचं लाल मसाला तिखट असतं त्यातलं थोडंसं तिखट आणि चवीनुसार मीठ घालून एक खडबडीत चटणी वाटून घ्यायची आहे. ही चटणी वडापावसोबत खाण्यास फारच चविष्ट लागते.